चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया, ट्रिग्नॉमेट्री मधला. ठीक आहे, 3 मार्काला हा क्वेश्चन विचारते. बिलकुल चोलर क्वेश्चन आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, म्हणजे जर फॉर्म्युले पार्ट असेल तर ट्रिग्नॉमेट्री ऐसे याद जातं. ठीक आहे, बरोबर, लोड घ्यायचं नाही. ठीक आहे, आता काय होईल पहा, आपल्याकडे का दिलाय पहा. इफ हा पुरा पार्ट दिलाय तर देन शो करा, हा आपल्याला दिलाय आणि शो करा की cos स्क्वेअर थीटा प्लस cos रेज टू पॉवर 4 थीटा इज इक्वल टू 1 आणायचं. पहा, तर आपल्याकडे काय साइन थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 लिहायचं. पटलं? चला एक काम करू, साइन थीटा इकडे ठेवता आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा होते. काऊन म्हणतात इकडे आणण्याचं कारण काय माहिती? कारण आपल्याला माहित आहे की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 होते ना, आयडेंटिटी माहित आहे. ठीक आहे, मग मला सांगा एक गोष्ट की जर 1 जागेवर आहे, ठीक आहे, 1 जागेवर आणि साइन स्क्वेअर थीटा तिकडे गेला तर कॉस स्क्वेअर थीटा होते ना, म्हणजे याच्या ठिकाणी सर मला कॉस स्क्वेअर थीटा लिहायचा होता. ओ नाईस. ठीक आहे, म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. इथपर्यंत क्लिअर. आता पहा, आपल्याला काय करायचं, पॉवर 4 पाहिजे कॉसचा. ठीक आहे, पण साइन नाही पाहिजे. तर काम करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे, पॉवर पोझिशन पाहून सर्व काही करतो. ठीक आहे ना, पटलं? ज्यामुळे कार्यक्रम नाही चालू आहे. ठीक आहे, पोझिशन पाहून स्क्वेअरिंग केल्यावर काय होतं, साइन स्क्वेअर थीटा याचा स्क्वेअर आणि इथे काय होतं कॉस स्क्वेअर थीटा. वाटलं स्टेप बाय स्टेप दाखवतो, असं स्क्वेअर केलो समजा. ठीक आहे, स्क्वेअरिंग केलो. ठीक आहे, इथपर्यंत. आता काय होतं, याचा अर्थ होते साइन स्क्वेअर थीटा आणि याच्या काय होते कॉस रेज टू पॉवर 4 थीटा. पहा ना, 2 × 2 4. ठीक आहे, मग आता पहा हलकासा नजारा दिसता. आता याच्या ठिकाणी पहा, ध्यान से देखो. ठीक आहे, हे जे आयडेंटिटी आहे, मी काय करता पहा की साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा होते. पहा ना, इकडे उडाला ना. ठीक आहे, म्हणजेच येतं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा ठेवतो आणि कॉस रेज टू पॉवर 4 थीटा. ओके, आता हलका नजारा. ओ सर, पुरास्त नजारा दिसला. पहा कसं की चेक करा की कॉस रेज टू पॉवर 4 थीटा तिकडे सर हा मायनस होता, इकडे जाऊन प्लस झाला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आणि इज इक्वल टू 1 ते तसं आलं. ठीक आहे, म्हणजे सर हा तर प्रूफच झाला. पहा चेक करा की कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस रेज टू पॉवर 4 थीटा इज इक्वल टू 1 आणि हा झाला शो. 3 मार्काचा क्वेश्चन. पहा किती चोलर क्वेश्चन होता, एक आयडेंटिटीवर. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.